नमस्कार. माझ्या स्वयंपाकघरात आपले स्वागत. आज मी तुम्हाला कांद्याची चटपटीत आणि चमचमीत अशी चटणी करून दाखवणार आहे. ही चटणी खायला तर उत्तम लागतेच आणि करायलाही अगदी सोपी आहे. झटपट होणारी चटणी ही मी तुम्हाला आज शिकवणार आहे. चला तर मग आपण चटणी कशी करायची ते बघूया. मी हे 2 मूठ शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 5-6 बॅडगी मिरच्या घेतलेल्या आहेत. 2 मोठे कांदे घेतलेले आहेत. आपण आता शेंगदाणे छान खमंग भाजून घ्यायचे. मंद अग्नीवरच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. हे बघा मी शेंगदाणे टाकले 4 ते 5 मिनिटं आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहेत. छान त्याची साल निघायला लागली आहे आणि आता आपण हे शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत. एका ताटलीत मी हे शेंगदाणे काढून घेतलेले आहे आणि त्याच पॅनमध्ये आपल्याला या मिरच्या टाकायच्या आहेत. ही मिरची मी आता बॅडगी मिरची घेतली आहे. ही नसेल तुमच्याकडे तर तुम्ही काश्मीरी घेतली तरी चालेल आणि या दोन्ही मिरच्या नसतील तर तुम्ही साधं तिखट वापरलं तरी चालेल. ह्या मी 5-6 मिरच्या गुंटूर घ्यायची आहे किंवा लवंगी घ्यायची आहे. मी गुंटूर मिरची घेतलेली आहे तिखटपणासाठी. ही सुद्धा खमंग अशी भाजून घ्यायची आहे मंद अग्नीवरच. मिरची जळू द्यायची नाही आहे. जळाली की तिचा थोडासा कडवट स्वाद येतो, म्हणून हे लक्षात ठेवायचं आहे. त्या पॅनमध्येच मी हे सगळं ओतून घेतलं आहे कुरकुरीत होण्यासाठी. आता मी एका ताटलीत काढून घेतलेलं आहे. 1 चमचा जिरं घेतलेलं आहे आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे. हे आता आपल्याला कोरडंच फिरवून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यातनं. हे आधी कोरडं फिरवायचं आहे, छान बारीक करून घ्यायचं आहे आणि त्यात अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे आणि परत एकदा फिरवून घ्यायचं आहे. हे बघा, हे आपलं सारण छान तयार झालेलं आहे. मी 1 ते 1.5 चमचा तेल तापत ठेवलेलं आहे. त्यात आपल्याला मोहरी टाकायची आहे, कढीपत्ता टाकायचा आहे आणि कांदा चिरून घेतलेला आहे तो सुद्धा टाकायचा आहे. मी आता मोहरी टाकली आहे, ती छान तडतडली आहे. त्यावरच टाकायचं आहे आपल्याला हिंग. हिंगसुद्धा खूप छान लागतो या चटणीला. कढीपत्ता टाकलेला आहे आधी आणि त्यानंतर आपल्याला टाकायचा हिंग. हिंगसुद्धा एक अर्धा चमचा आपल्याला त्यात टाकायचा आहे. हे छान परतून झालं की त्यावर आपल्याला कांदा परतायचा आहे. आत्ता 2 मी मोठे कांदे चिरून घेतलेले ते सुद्धा छान परतून घ्यायचे आहे आणि हे परतण्यासाठी आपल्याला त्यावर टाकायचं आहे थोडंसं मीठ. मीठ टाकलं की कांदा पटकन परतला जातो, पटकन गुलाबी होतो आणि लवकर शिजतो. हे बघा मी मीठ टाकून घेतले आणि एकदा परत फिरवून घ्यायचं. हे बघा 3 ते 4 मिनिटात आपला कांदा परतून झालेला आहे. त्यावरच टाकायचे आपल्याला हळद. अर्धा चमचा मी हळद टाकलेली आहे. ती सुद्धा छान कालवून घ्यायची आहे आणि त्यावरच टाकायचं आपल्याला हे सारण. हे सगळं मसाला वाटून घेतलेला आहे ते आपल्याला त्या टाकायचं आहे. हे बघा छान परतून झालेलं आहे. त्यावर टाकू आपण हे सारण. हे सगळं टाकायचं आहे घट्ट आधी आणि नंतर हे मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून आपल्याला ते सुद्धा आपण त्यात टाकायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे. आता घरात कधी-कधी काय होतं की डब्यांना मुलाला, मुलीला, मिस्टरांना सगळ्यांना भाज्या दिल्या जातात डब्यात आणि आपल्याला शेवटी भाजीच उरत नाही. अशा वेळी ही कांद्याची चटणी केली तर ही झटपट होते आणि खायलाही उत्तम. हे बघा हे पाणी आपण मिक्सरचं भांडं धुवून त्यात ओतून टाकलेलं आहे. आता तुम्हाला घट्ट पातळ कशी चटणी आवडते त्याप्रमाणे तुम्ही करू शकतात. हे छान कालवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे हे शिजण्यासाठी. 3 ते 4 मिनिटासाठी आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे. ही चटणी खायला अतिशय उत्तम लागते. पोळीबरोबर खा, भाताबरोबर खा. यावर टाकलेलं आहे मी थोडंसं मीठ. मीठ थोडंसं कमी पडलेलं आहे. तर मी मीठ टाकलेलं आहे. ते भाताबरोबर खा, पोळीबरोबर खा, ब्रेडबरोबर खा, पराठ्याबरोबर खा. ही चटणी अतिशय उत्तम लागते. हे बघा 3 ते 4 मिनिटं झाली आहे. मी झाकण काढून बघते. हे बघा छान तेल आलं आहे वर आणि सुंदर शिजलेली पण आहे. आता आपण परत एकदा 3 ते 4 मिनिटं त्याला झाकून ठेवलेलं आहे. पण परत एकदा उघडून दाखवते. हे बघा कलरसुद्धा सुंदर आलेला आहे आपल्या चटणीला. आता आपली चटणी तयार झालेली आहे. एकदा आपण परत चमच्याने फिरवून घ्यायची आहे, खालीवर करायची आहे ती चटणी आणि परत एकदा झाकून ठेवायची आहे. त्यावरच आपल्याला टाकायची आहे कोथिंबीर थोडीशी आणि मग गॅस बंद करून आपल्याला झाकून ठेवायची आहे. हे बघा किती छान कलर आलेला आहे. सुंदर चटणी आपली तयार होते. हे बघा आता आपण गॅस बंद करूया आणि झाकण ठेवूया. 3 ते 4 मिनिटासाठी झाकण ठेवून बंद करून ठेवूया. त्यानंतर मी तुम्हाला सर्व करून दाखवते. 3 ते 4 मिनिटं झाली आहे. मी आता चटणी सर्व करून दाखवते. आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला सुद्धा विसरू नका. हे बघा आपली चटणी तयार आहे. तुम्हाला थोडीशी पातळ हवी असेल तर थोडंसं पाणी जास्त टाका.
आणि घट्ट हवी असेल तर अजून थोडंसं शिजवली तरी काही हरकत नाही. बघा आपली चटपटीत आणि चमचमीत चटणी तयार झालेली आहे. कांद्याची झटपट होणारी चटणी आपण ही नक्की करून बघा. त्यावर आपण थोडीशी परत कोथिंबीर पेरलेली आहे आणि तोंडी लावण्यासाठी मी मुळा घेतलेला आहे आणि त्याच्याबरोबर मी केलेली आहे बाजरीची भाकरी केलेली आहे. बाजरीच्या भाकरीबरोबर सुद्धा ही छान लागते. ज्वारीच्या भाकरीबरोबर सुद्धा छान लागते. खाण्यासाठी तयार झाली आहे आपली कांद्याची चटणी. हे बघा, ही चटणी आपणही नक्की करून बघा, खाऊन बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.